आजच्या दिशेनं दुसऱ्या फेरीमधील हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूला फ्रान्सी न्यू यंगस्टर वहाळ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सुमित कुमार अँड कंपनी करावे घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज मोठा सपोर्ट आहे। करावे संघानं नुकतं शिरवणे संघाला पहिल्या फेरीमध्ये पराभूत केलाय आणि दुसऱ्या बाजूला विचार केला वहाळ संघानं आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला पराभूत केलाय आणि आता मात्र चांगली टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल। या अगोदर आजच्या रात्रीमधले 2 सामने जिंकले ते भैरवनाथ दुतुम संघानं आणि ते सुद्धा बराच वेळ वाट पाहत असतील कोणता संघ मात्र आजच्या रात्रीमधल्या शेवटच्या मॅच मध्ये त्यांच्या समोर खेळायला मिळेल। नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय तो करावे संघानं। सलामीची जोडी आपण पाहतोय वहाळ संघाची प्रयास आणि समीर कालच न्हाव्याच्या मैदानावर फार सुंदर खेळ झालाय। खरं तर एकाच संघामधील 2 खेळाडूंना बाईक मिळाल्यात ज्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रयास त्याचप्रमाणे सुजल 2 खेळाडूंना खरं तर डबल धमाका होता आणि फायनल सुद्धा जिंकली या संघानं आणि त्यामुळे मोठा दबदबा निर्माण केलाय। समोर आता गाठ आहे करावे संघाची। या संपाचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल हरदेव तांडेल। प्रयास कोई पाठीमागच्या मॅच मध्ये खूप चांगली ओपनिंग दिली होती याच 2 फलंदाजांकडून आणि आता मात्र पाहूया तेच 2 ओपनर्स सध्याच्या घडीला केपट्टीवर। पहिला बॉल हरदेवचा बॉल यावेळेस मात्र स्क्वायर ड्राइव्ह केला कमालीचा फटका इनफील्ड मधला फिल्डर धावतोय परंतु त्याचा फायदा होणार नाहीये। पहिलाच बॉलवर चौकारानं टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा प्रयास कोळीच्या बॅटमधून मात्र येतोय हा चौकार। खातं उघडलंय आणि फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं। पहिला उत्तम फटका आणि सुरुवात चांगली झाली यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी। चौकारानं खातं उघडलंय। पाठीमागच्या मॅच मध्ये सर्कल स्पेशालिस्ट करता खेळाडू आहे। पॉवर प्ले मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळतो आणि नेहमीच मोठी बढत मात्र निर्माण करून देतो। 30 धावांची खेळी साकारली होती पाठीमागच्या मॅच मध्ये आणि 9 बॉल मध्ये अवघ्या सुपर बॅटिंग 5 चौकार 1 षटकार आणि प्रयास पाहूया हरदेव घरच्या मैदानावर खरं तर करावे संघ मोठा सपोर्ट जरूर असेल आणि त्याचमुळे उत्तम खेळ करावा लागेल या संघाला। यावेळेचा हा चेंडू थोडासा खाली राहिला लाऊड अपील अपील मात्र सपशेल नाकारण्यात आले लगेचच डॉट बॉल। चांगले प्रत्युत्तर दिले हरदेव तांडेलला पहिल्या बॉलवर चौकार पडल्यानंतर। हा चेंडू पाहूया आपण काही सातमध्ये येणारा बॉल वेगानं आला सरळ जाऊन पायावर आदळला होता आणि डॉट बॉल येत असताना हरदेव तांडेल एक महत्वाचा खेळाडू नेहमीच राहिलाय करावे संघाच्या दृष्टिकोनातून। प्रयास कोई ऑन स्ट्राइक स्विच हिटचा प्रयत्न होता इकडे मात्र प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये। आणखीन एक डॉट बॉल पहा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आतमध्ये येणारा चेंडू आणि निर्धाव। चौकारानं सुरुवात जरूर झाली परंतु त्याच बरोबरीनं लगेचच पुढच्या 2 चेंडूंमध्ये हरदेव तांडेलचं मात्र कमबॅक पाहायला मिळालंय। प्रयास कोळी विरुद्ध हरदेव तांडेल अशी लढाई परंतु पाठीमागचे 2 डॉट बॉल थोडंसं प्रेशर आता मात्र असेल प्रयासवर। कट केलाय बॉलला शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चालला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार। प्रयास कोळीच्या बॅटमधून येतोय हा चौकार। स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर कट केलं होतं बॉलला। शिरोणे गावचा खेळाडू अनिकेत तांडेलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतो मागील मॅचचं। योगीजी मडवी यांच्या माध्यमातून मी लक्षवेधन अनिकेत तांडेल जिथे कुठे असाल कृपया या व्यासपीठावरती आणि या 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण कलेक्ट करा। दुसरा चौकार आलाय प्रयास कोळीच्या बॅटमधून धावसंख्या झाली ती वहाळ संघाची 8 या आकड्यावर। उल्वे नोड मधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ओ यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक मात्र इनफील्ड मधला थोडीशी मिस्टेक करतोय। बॉल सीमा रेषा पार 4 धावांकरता तिसरा चौकार। इकडे जरूर संधी होती प्रयास कोळी यावेळेस हुक केलं होतं बॉलला
पहा बराच धावला होता, शेवटच्या क्षणाला अगदी इझी घेण्यासाठी गेला, पाठमोरा होता त्यामुळे चान्सही नव्हता त्याच्यासाठी पुन्हा एकदा चेंडू वाचवणं. आज जर का उलटा असता तर नक्कीच या धाबा सेव्ह झाल्या असत्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 12 धाबा आहेत. 3 चौकार आतापर्यंत प्रयासच्या बॅटमधून आलेत. सुरुवात चांगली म्हणता येईल. मागच्या मॅच मध्ये दमदार सलामी दिली होती प्रयास कोळी आणि समीर नाईक. क्लीन बोर्ड, दांडी गुल, मिडल स्टंप वाकवलाय. जल्लोष पाहायला मिळते सेलिब्रेशन हरदेव तांडेलचा आणि पहिला धक्का लागलाय वहाळ संघाला. इन्फॉर्म बॅटर प्रयास कोळी बॅक टू द डगआउट. पाहूया पुन्हा एकदा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही षडचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वेगवान चेंडू होता, आतमध्ये येणारा इन स्विंग, इकडे मात्र सरळ निघाला, स्टंप मध्ये जाऊन धडकला आणि हा सेलिब्रेशन. महत्वाचा फलंदाज बाद केला हरदेव तांडेलनं. 3 चौकारांची खेळी मात्र संपुष्टात आणले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 1 गडी बाद, 12 धावा. 12 लॉस ऑफ 1 विकेट. संमिश्र स्वरूपाचं षटक म्हणावं लागेल. 3 चौकार तर आलेत, परंतु एक महत्वाचा फलंदाज मात्र सध्याच्या घडीला गमावलाय, तो प्रान्स 11 न्यू यॉर्क वहाळ संघानं. सुजल घरत इन ॲट नंबर 3. प्रयास कोळी ज्याला सुद्धा काल नाव्याच्या मैदानावर बाईक मिळाली. सुजल घरत जो आतमध्ये आला त्याला सुद्धा त्याच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाची बाईक मात्र मिळाली होती. त्यामुळे एकाच संघातील 2 खेळाडूंना एकाच स्पर्धेमध्ये 2 बाईक मिळवण्याचा बहुमान मात्र प्राप्त झाला. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल रोनक तांडेल. मोठा सपोर्ट आहे खरं तर करावे संघ, परंतु वहाळ संघ यंदाच्या वर्षी अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केले या संघानं. खरं तर मोठ्या मोठ्या संघांना सुद्धा पराभूत केलंय यंदाच्या वर्षामध्ये याच वहाळ संघानं, आणि त्याचमुळे लढाई तितकीही सोपी नसेल. शेवटपर्यंत नक्कीच चुरस तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आडवा बॅटने खेळाचा प्रयत्न, सरळ गोलंदाजाकडे चेंडू जात असताना डॉट बॉल. रोनकने सुद्धा चांगली सुरुवात केली. चांगला बॉलर आहे, चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाकडे. समीर नाईक 12 धाबा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. 3 चौकारांची खेळी साकारली होती. इकडे 3 चौकार मारत सुरुवात जरूर करून दिली प्रयासनं, परंतु तो मात्र बाद झालाय. पाहूया रोनक तांडेल. लेफ्ट आर्म विकेट ना कट केलाय, शॉर्ट थर्डमॅनला थांबवलाय बॉल. चांगला स्टॉप त्या ठिकाणी हरदेव तांडेल होते का. बऱ्याच वेळेला शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग ही 2 अशी क्षेत्र आहेत, तिथून बॉल निघाला. आउटफील्ड फास्ट असते, मैदानाची लगेचच सीमारेषा ओलांडत असतं. त्यामुळे पाठीमागच्या विकेट किपरच्या पाठीमागे असणाऱ्या दोन्ही क्षेत्ररक्षकांचं खरं तर ते काम अजून मोठं होऊन जातं. बऱ्याच वेळा त्यांच्या बाजूने बॉल निघतात आणि बाउंड्रीज जातात, परंतु चांगला स्टॉप त्या ठिकाणी हरदेवचा पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 13 धाबा. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली जयेश सर, तर अनेक मोठे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. म्हणजे एखाद्या आयोजकांना खरं तर संघ सापडत नाहीत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं, ए लॉट्स मध्ये सुद्धा आपण गोरसे संघाला पाहिलं या स्पर्धेमध्ये. हे फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. सगळे स्टॉपचे संघ उतरवले आणि त्याच्याबद्दल नक्कीच कौतुक करूया आपण संपूर्ण आयोजनाच्या टीमचं. योगेश दत्त तांडेल यांची सुद्धा संपूर्ण मेहनत आहे. त्यांनी सुद्धा नियोजन संपूर्णपणे सांभाळलं या स्पर्धेचं, आणि हे फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला चांगले संघ आणले तर चांगला खेळ पाहायला मिळतो, क्रीडा रसिक सुद्धा सुखावतात. या गोष्टी सुद्धा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या ठरतात. आणि मग त्यांचा खेळ पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहून अनेक खेळाडू शिकण्यासाठी सुद्धा मैदानावर येत असतात. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल अचंबित झालाय. समीर नाईक सुद्धा पाहत बसला. इकडे मात्र कोणती प्रतिक्रिया नाहीये, हलकस स्मित असं पंचांच्या चेहऱ्यावर. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 14 धाबा झाल्यात. या ओव्हरमध्ये रोनक तांडेलनं मात्र
स्कोर कार्ड थांबवलाय. रोनक तांडेलचे पिताश्री सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. जयवंतजी तांडेल त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे रिव्हर्स स्वीप खेळला होता परंतु यस अंपायर सिग्नल देत असताना इट्स अ नो बॉल. वेस्ट हाईट पाहूया पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून. स्टंप लाईनला येऊन यावेळेचा हा चेंडू क्लिअरली इकडे आपण पाहतो वेस्ट हाईट कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झाला होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी नो बॉल असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळं आणखीन एक धाव मिळाली परंतु नेक्स्ट बॉल जो आहे तो फ्री हिट आणि याचीच खूण मात्र अंपास करत असताना त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र नामी चालून आले. ती लेफ्ट हँडेड बॅटर सुजल घरत आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. पाहूया फ्रीडचा बॉल आहे. रोनक तांडेल फ्रीडचा बॉल समोरच्या दिशेला यावेळेस मात्र उडवलाय अगदी समोर डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पार 4 धावां करता खणखणीत चौकार सुजलच्या बॅट मधून. हा चौकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. चांगल्या धावा सध्याच्या घडीला होत असताना 20 ऑन बोर्ड 20 धावा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर टिचून बॉलिंग या चौकाराचा अपवाद वगळला तर संपूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं रोनक तांडेलनं. परंतु पाहूया लेफ्टी वर्सेस लेफ्टी अशीच लढाई. त्याचमुळे बऱ्याच वेळेला लेफ्टी बॉल असला लेफ्टी बॅटर मात्र चांगला खेळत असतात. इकडे पहा निर्धाव निघून गेलाय. चांगला बॉल अगदी सुजल घरतला सुद्धा कळलाच नाही हा चेंडू आणि दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8च धावा आल्यात. चला जास्त एकत्रित येऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं धावा जमा केल्या त्या वहाळ संघानं 20 धावा 1 गडी बाद. तिसरं षटक शिबू येतोय. उदय तांडेल सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. गुरुनाथजी पाटील सर आहेत. दोन्ही पंच निपक्षपातीपणे अगदी पंचांचं कार्य पाहत असताना त्यांचं सुद्धा कौतुक करूया. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये गेले कित्येक वर्ष उदय तांडेल यांना सुद्धा आपण पाहतोय. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. 40+ क्रिकेट सुद्धा चांगलं सध्याच्या घडीला खेळतात ते. आणि तिसरे पंच आमचे बाळासाहेब गोरपडे सर. सर्व पंचांचं स्वागत आहे. तर जाऊया तिसऱ्या ओव्हरकडे. शिबू आलाय. हलक्या हातानं बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव नाही मिळणार. चांगला बॉल यावेळेस मात्र शिबून सुरुवात तर चांगली केली आपल्या षटकाला. आपण पाहिलं तर आतापर्यंत थोडासा धावफलक कंट्रोलमध्ये ठेवलाय कारण प्रयासच्या जाण्यानंतर थोडा तर फरक पडलाय तो फ्रान्स 11 न्यू यॉर्कचा वहाळ संघाला. कारण त्याचं मैदानावरचं असणं म्हटलं की धावा होणारच. तर जेवढा वेळ थांबतो ना खेळपट्टीवर तेवढाच वेगानं धावा सुद्धा जमवत असतो. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. फुल लेंथ होता. खोदून काढलाय त्याला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय परंतु एकच धाव येईल. चांगला थ्रो वेगवान थ्रो होता. एकेरी धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल. घरच्या मैदानावर खेळताना घरच्या पाठीराख्यांसमोर खरं तर मोठा सपोर्ट असतो मोठा पाठिंबा. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा मात्र बऱ्याच वेळेला लोकल टीमच्या सगळ्याच खेळाडूच्या मनामध्ये असते आणि तोच फायदा बऱ्याच वेळेला मात्र घरच्या मैदानावर खेळत असताना होत असतो. अविनाश पाटील मुरबीगाव यांच्याकडून एक पारितोषिक घेते. स्वागत न जेल टिपला तर प्रत्येक जेलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. शिबूचा बॉल यावेळेस मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेलाय. बट ऑफला दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना
दुहेरी धावांचं योगदान. थोडंसं मिसटायमिंग झालं होतं असंच म्हणावं लागेल. हा फटका आपण पाहिला सुजल गरजचा, तर या 2 धावेनं धावफलक जरूर वाढेल, परंतु बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करतात सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज, सुजल असेल किंवा समीर असेल. परंतु अजूनही प्रतीक पाटील खरं तर स्क्वॉड मध्ये आहे. थोडासा चेंजअप पेस होता, क्षेत्ररक्षक आहे स्क्वॉड लेगला आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी जयेश तांडेल आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का वहाळ संघाला. तर आमच्या करावे गावचे, खरं तर करावे गावचा आवाज नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो. या विभागामध्ये कोणत्याही बऱ्याचशा नवी मुंबईतल्या स्पर्धा असल्या तर त्यांच्यासाठी एक पारितोषिक आले. राकेशजी तांडेल यांच्यासाठी एक पारितोषिक आले. आमचं मटन ग्रुप यांच्याकडून हे पारितोषिक आले 500 रुपयांचं. तर मटन ग्रुपचा सुद्धा आपण आभार मानूया. चांगला झेल त्या ठिकाणी. प्रतीक पाटील आलाय. सुजल बाद झाल्यानंतर प्रतीक पाटील एक विस्फोटक चेहरा आहे वहाळ टीमचा. ओळख आहे खरं तर वहाळ संघाची, परंतु सध्याच्या घडीला मात्र थोडासा स्ट्रगल सुरू आहे. झुंजलाय वहाळ संघ. ड्राईव्ह केला यावेळेस, मात्र सुंदर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफला सिंगलच मिळेल. एक धाब येत असताना संपूर्णपणे चौकार षटकारांच्या प्रतीक्षेमध्ये आहे वहाळ संघाचे पाठीराखे, परंतु येताना दिसत नाहीयेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते, त्यानंतर थोडंसं चिंताग्रस्त वातावरण आहे वहाळ संघाच्या गोटामध्ये सुद्धा. समीर नाईक 6 बॉलमध्ये 3 धावा. समीर इकडे मात्र क्लीन बोल्ड, दांडी गुल, बैल सॉफ्ट झाले. तिसरा धक्का वहाळ टीमला. समीर नाईक सुद्धा परतलाय. सुपर बॉलिंग. शिबूने सुद्धा फार उत्तम मारा केलाय. बेदकता पाहायला मिळाले याच्या गोलंदाजी मधली. पाहू शकता अगदी बेल्सला चाटून गेला चेंडू आणि समीर नाईक बाद होत असताना विकेट नंबर 3. त्यामुळे मागच्या मॅच मध्ये आर्या स्पोर्ट्स ओळे संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडणारे हेच ते फलंदाज, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कराबे संघाच्या गोलंदाजांनी मात्र हुकूमत गाजवले या खेळपट्टीवर, या मैदानावर. कमाल बॉलिंग. सुरुवात हार्देवनं केली, विकेट घेतली, त्यानंतर रोनक आणली आणि शिबूनं इथं मात्र संपूर्णपणे पाहायला गेलं तर वहाळ संघाच्या फलंदाजीचं उद्ध्वस्त करून टाकले. ती शिबूनं 2 फलंदाज बाद केले पाठीमागच्या ओव्हरमध्ये आणि फक्त 4च जाबा दिल्यात आणि त्याचमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 3 गडी बाद 24 जाबा आहेत. कमबॅक करावा लागेल. या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर फार कठीण होईल, कारण घरच्या मैदानावर खेळतोय करावे संघ आणि त्याचमुळे खरं तर संपूर्णपणे प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे. चौथं आणि अंतिम षटक घेऊन अलंकार, मोठं नाव, गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय करावे संघासाठी, करावे टेनिस क्रिकेटसाठी ज्यानं मात्र एक काळ गाजवलाय आणि आजही पाहायला गेलं तर प्लेइंग 11चा हिस्सा आहे. पण गेले कित्येक वर्षापासून खरं तर हे नाव आपण ऐकत आलो असेल. अलंकार तांडेल. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून नेहमीच करावे गावाचं नाव ज्या खेळाडूने रोशन केलंय, दिग्गज खेळाडू अलंकार तांडेल गोलंदाजी मार्कवर. चौथं आणि अंतिम षटक आहे. पहिल्या 3ही बॉलर्सनं फार चांगली बॉलिंग केलंय. विकेट हॅट्रिक साठी 1-2 1212 रुपयांचं पारितोषिक. 12 इंटरपायजेस, परंतु इकडे मात्र पहिलाच बॉलवर अलंकार तांडेला आसमान दाखवलंय आणि घनश्याम प्रतीकच्या बॅट मधून मात्र हा मोठा स्ट्रोक येत असताना षटकारानं मात्र थोडस हायसं वाटलं असेल. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आले होते, त्यानंतर मात्र संपूर्णपणे पाहायला गेलं तर खेमा शांत होता, परंतु इकडे मात्र हा मोठा फटका षटकार आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 30 आकड्यावर. स्वागत केले अलंकार तांडेलचं. पहिलाच बॉलवर षटकार आलाय. हो, आणखीन एक त्याहून दूर टाकलाय. ओ वाईड स्लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
संपूर्णपणे शक्ती एकवटून प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येतोय हा तडाखेबंद फटका. षटकार लगातार दुसरा षटकार. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. 12 धाबा दिल्यात अलंकार तांडेलनं. कुठेतरी हरदेव रोनक शिबून केलेली मेहनत आहे आणि त्याच मेहनतीवर थोडंसं पाणी फिरत असताना गोलंदाज अलंकार. अनुभव प्रचंड मोठा दांडगा अनुभव आहे, परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक चांगलं षटक टाकावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये जर अधिकाधिक धाबा झाल्या तर वहाळ संघ मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक करू शकेल, कारण चांगली बॉलिंग आहे वहाळ संघाकडे. परंतु थांबवलं होतं. इथे पाहूया उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत, परंतु प्रतीक पाटील मात्र आक्रमक झालाय. पाठीमागच्या मॅच मध्ये असाच येऊन लगेचच 2 षटकार मारले होते या फलंदाजानं. सुरुवातीच्याच 3 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले होते. अलंकार पुन्हा एकदा प्रेशर असेल आता मात्र अलंकारवर. ग्राउंड स्टम्प्सनं हाही बॉल यावेळेस मात्र लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला, परंतु जजमेंट चुकलंय. काय करायचं ते कळलंच नव्हतं. जेलवर जाताच आलं नाही तर हा जेल होऊ शकला असता आणि प्रतीक पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट सुद्धा मिळाली असती. बाल बचावलाय. बलवत्तर आपण म्हणूया. नशीब जोरावर होतं. 5 स्ट्रोक जास्त उंच गेला होता आणि बऱ्याच वेळ खरं तर हवेमध्ये आज चेंडू लोंबकळ सुद्धा होता, त्यामुळे संधी होती परंतु पोहोचता आलं नाहीये. त्यामुळे 2 धाबा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 38. 38 धाबा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे स्ट्रोक्स आले. धावसंख्या 45, 47, 48 च्या आसपास गेली तर थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. मग घाम गाळावा लागेल फलंदाजांना. इकडे स्लाइस केलाय, निघाला बॉल. यष्टीरक्षकाच्या बाजूला लॉंग स्टॉप चाललाय. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. थोडस प्रेक्षक वर्ग मी तर म्हणेन पाठीराखे नाराज झाले असेल. आउटसाइड एज लागली होती. फ्लाइंग स्लिप कडे कोणीही नव्हतं, त्याचमुळे तडमानकडे हा चेंडू रवाना झाला. 4 धाबा मिळाल्या आणि धाबांची गरज होती, ती गरज आता मात्र या ओव्हरमध्ये पूर्ण केले प्रतीक पाटीलला. 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 धाबांचं योगदान दिलंय. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्यासाठी ही रिस्क घेण्यात आले आणि रनिंग मध्ये विकेट स्मार्ट होती. 2 धाबा पूर्ण. स्ट्राईक हवी आहे आणि त्याच स्ट्राईकच्या नादामध्ये मात्र वेगानं पळाले दोन्ही फलंदाज. आणखीन 2 धाबा. प्रतीक पाटील काय बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. 6 बॉल मध्ये 21 धाबांवर खेळतोय आणि संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढलंय. हे षटक अलंकार तांडेलचा. आतापर्यंत पहिल्या 5 बॉल मध्ये 20 धाबा खर्च केल्यात अलंकार तांडेलला. हा शेवटचा चेंडू असेल. लोवा फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉलला पाठवलाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. शेवट सुद्धा गोड करत असताना प्रतीक पाटीलच्या बॅट मधून आलेल्या या षटकारानं मात्र वहाळ संघ अर्धशतक कंप्लीट करेल. 50 धाबा कंप्लीट. 50 आपण एक आता चांगलं मोठं आव्हान मात्र उभं ठेवण्यात आलंय. ते घरच्या मैदानावर खेळताना सुमित अँड कुमार अँड कंपनी कराबे संघासमोर. परंतु प्रतीक पाटीलची इनिंग पाहूया. 385 च्या स्ट्राईक रेटनं 7 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान दिलंय आणि प्रतीक पाटीलला मात्र संघाला संकटामधून बाहेर काढलंय. सुपर्ब नॉक. हा शेवटचा षटकार आणि या षटकारानं मात्र टीमची टोटल 51 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. थोडा घाम गाळावा लागेल. मोठा सपोर्ट जरूर आहे करावे संघाला आणि तोच सपोर्ट, त्याच सपोर्टचा फायदा उठवावा लागेल आणि त्याचमुळे फलंदाजांना मात्र आता अगदी जाणीवेतून मी तर म्हणेन बॅटिंग करावी लागेल. समोर जरूर तगडा संघ आहे. हायलाइट्स आपण पाहूया. प्रतीकचे दमदार शॉट्स आपल्या स्क्रीनवर. सगळे षटकार आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये असताना संकट मोचक म्हणून ही इनिंग मात्र नक्कीच लक्षात ठेवली जाईल. परंतु पाहूया अजून लढाई संपलेली नाहीये. 51 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. करावे संघाला जरा विजय आवश्यक असेल. दुतुम संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार, वहाळ की करावे, याचं उत्तर मात्र तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये जरूर ऐकायला मिळेल. आणि दुसऱ्या सत्रामध्ये
मायक्रोफोनवर जाऊया आपण. महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आमचे मित्र जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकलात. माननीय श्री सुरेश मामा बाळामात्रे यांच्या नावाची ही स्पर्धा आदरणीय खासदार भिवंडी लोकसभा सुरेश मात्रे साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा खासदार चषक. अर्थात या मॅचच्या दरम्यान आपण जिथे पाहिलं टॉस जिंकला होता प्रांशी 11 जिथे सुमित कुमार कंपनी करावे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सारं काही यथायोग्य जो नियोजित कार्यक्रम चालू होता की काय मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये सर्वाधिक धावा येत असताना पाहायला मिळाल्या आणि तब्बल 26 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या. जी धावसंख्या 24 होती 3 षटकामध्ये ती 50 वरती जाऊन पोहोचली आणि जिथे टार्गेट ठेवण्यात आलंय ते 51 धावसंख्येचं 51 रनचं टार्गेट. एक हायलाइट्स आपण पूर्वार्धाच्या पाहिली तर 27 धावांची खेळी प्रतीक पाटीलने साकारली. त्याच्या जोरावरती संघाने एक सन्मानजनक टोटल इथे उभी केली आहे. महत्वाची मॅच पहिली रात्र गाजवली होती गोरसाई बी ने, दुसरी रात्र साईधाम नेहरू टीमने गाजवली, तिसरी रात्र ती अरुण शेठ ठाकूर जुदानी बामणनगरी या टीमने गाजवत असताना आपण पाहिलं. तर चौथी रात्र कोणाची असेल याच्यासाठीची चर्चा होतीये. या आपण लक्ष वेधूयात CI11 दुत्तुम टीमचं. आपण देखील तयार आहात. CI11 दुत्तुम आपण देखील तयार आहात, कारण काही क्षणामध्ये या सामन्यानंतर आपण शेवटचा सामना जो खेळवणार आहोत. या इनिंग नंतर शेवटची मॅच केवळ शेष राहील आणि जी असेल विजेता संघ खेळ CI11 दुत्तुम या संघाच्या अगेन्स्ट. 51चा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 51 रनचं टार्गेट. शक्य सारं काही आहे. या मॅच कडे तुम्ही शक्य म्हणूनच पाहायला हवात, कारण या मैदानाने भरभरून तुम्हाला दिलंय. आज जी काय प्रॅक्टिस मेहनत घाम तुम्ही इथे गाळलेला आहात तो खेळ तुम्हाला करून दाखवावा लागेल. 51 धावसंख्येचा पाठलाग लिलेया होऊ शकतो, त्यासाठी करावी लागेल मेहनत, त्यासाठी घालावा लागेल तो घाम. मैदानाच्या आतमध्ये जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतकं करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. 51चा करायचा पाठलाग. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जयेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जयेश तांडेल आणि निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. द लेजेंडरी समालोचक दशरथजी पाटील सर यांचे चिरंजीव निखिल पाटील यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती एक उंचबुरा असा गोलंदाज ज्याच्याकडे वेग प्रचंड आहे आणि ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती न्यू यंगस्टर बहा टीम सध्याच्या घडीला चर्चेतील नाव राहिलंय. कारण रजनी क्रिकेटमध्ये गेले या हंगामामध्ये 15 ते 16 ट्रॉफीज ज्या टीमने जिंकल्या त्यासाठी महत्वाची कामगिरी करणारा धीरज पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध 51चा करायचा पाठलाग. 51 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाहायला मिळतो स्ट्रायकर एंड वरती आहे. वेळ प्रत्येकाची येते. नो बॉल ने सुरुवात झाली आहे मॅचची. वेस्ट साइड पहा किती जास्तीची होती. पहिला बॉल जो नो होता, परंतु कौतुक करे मी शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता जिथे सुजलला आपण पाहिलं त्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, कारण हा बॉल हातातून निसटला होता, परंतु वेग प्रचंड होता. धावा रोखल्या गेल्या, अन्यथा 5 धावांचा बोनसच असता इथे. खऱ्या अर्थाने या धावा रोखल्या गेल्या. संघाची धावसंख्या नो बॉलने सुरुवात झाली. अकाउंटला फ्री हिटचा बॉल असेल, जयेशकडे सुवर्ण संधी असेल. इथे ब्लँक चेक आहे. अमाऊंट अर्थात धावा टाकायच्या आणि ते डिपॉझिट करायचंय. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता, खुलात टाकला, ऑन साइडला केलेट. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येईल. तद्वर मात्र केवळ एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. सॉफ्ट हँडेड स्ट्रोक होता आणि म्हणून की काय जिथे एक मुभा होती दोन्ही फलंदाजाने एक धाव कंप्लीट करण्याची. एका धाव्याने तुम्हाला संघ पुढे घेऊन जावा लागेल, कारण प्रतिस्पर्ध्यांनी जर का 24 वरून 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरून जर का 50 पर्यंत मजल मारू शकतो ना, तर आपण उत्तरार्धामध्ये का नाही. आपल्याकडे रणनीती आखावी लागेल. आपण चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या मैदानाने भरभरून आपल्याला दिलं आहे.
आज याच मैदानावरती एक कीर्तिमान आपल्याला प्रस्थापित करावा लागेल. लोड फुलटोजा ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. निखिल पाटील यांच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटक धीरज पाटील गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आहोत. एक वेगवान गोलंदाज, प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आहे. एका गोष्टीचा कुतूहलाचा विषय त्याचा हा नेहमीच राहतो की तो ज्या वेळेला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला ना, त्या वेळेला क्रिकेटची आ इ ज्ञ पर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी तो कटिबद्ध राहतो. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर अपिश अँड पनिश, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुढच्या बॉलवरती आलाय. जहेजच्या बॅटमधून ताकदीचा वापर त्याने केलाय आणि इथे आला तो चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते बाट. आत्मविश्वास तुमच्याकडे याच दर्जाचा असायला हवा, कारण प्रतिस्पर्ध्याने 51 बनवला तर आपण देखील का बनवू शकत नाही. त्यासाठी प्रयत्न, मेहनत या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत आणि प्रयत्न चांगले आहेत. जयेशचे चौकार आला त्याच्या बॅटमधून. लोड फुलतो आडव्या बॅटने आणि किनेक वन मोर अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावांची लयलूट होऊ लागले. आता मात्र मॅच मध्ये शिरकाव केलाय, मोमेंटम शिफ्ट होऊ लागलाय. चिंतेचं वातावरण इथे निर्माण झालंय. जयेश तांडेलच्या बॅटमधून निघणारा हा चौकार इथे सारं काही सांगून जातोय. कारण मैदानाच्या आतमध्ये आलेला जयेश तांडेलकडे पाहत असताना करावेकर म्हणत असतील, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. नडावं आणि झुकावं दोन्ही लागणाऱ्या खेळाडूला. पुढचा बॉल. हॅलो 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 चौकार आला. लगातारचा तिसरा चौकार येत असताना पाहायला मिळाला. जयची बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळावायला काही हरकत नाहीये मित्रांनो. रात्रीची वेळ अगदी मध्यरात्रीची 1:08 झाल्यात आणि त्या मधोमध गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय तो. संघाची धावसंख्या 15, 15 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटक प्रगती पथावरती 19 बॉल आणि 36 ची आवश्यकता. 19 चेंडू आणि 36 धावा. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला सामना निश्चितच पाहायला मिळेल, कारण शेवटपर्यंत हा सामना जाईल यात ती मात्र शंका नाही आहे. जयेश तांडेल 5 बॉल 13 वरती तो नॉट आउट आहे. 3 चौकार. यावेळेचा बॉल ऑन साइडला. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. काय बॅटिंग करतोय. व्हॉट अ टायमिंग. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौक जिथे षटकार येत असताना 3 बॉल 3 चौकार आणि तदनंतर टोकलेला हा षटकार. चेक चेक चेक. याच दरम्यान या षटकाराकरता कॅश पारितोषिक 500 रुपये संदीप तांडेल, मोठे बंधू जयेश तांडेल यांचे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. 18 बॉल आणि 30 ची आवश्यकता आहे. करावे टीमच्या अगेन ज्यावेळेला शेवटचं षटक होतं ना त्याच्यामध्ये 26 धावा आल्या होत्या. एकंदरीत 26 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या अलंकारच्या अगेन्स्ट. परंतु जयेशने वेळ बदलून टाकल्यात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना याच मैदानावरती काही दिवसापूर्वी एक स्पर्धा पार पडली होती, आग्रिकोळी प्रीमियर लीग, आणि ज्याचा बेस्ट बॅटर आज बेस्ट परफॉर्मन्स देतोय. गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आज नावासाठी नव्हे तर आज गावासाठी खेळायचं आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक लढत गावासाठी आणि निस्वार्थी मनाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि काय बॅटिंग केली आहे तुफानी अंदाजामध्ये. 21 धावा धावफलकावरती. 18 बॉल 30 ची आवश्यकता. विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय या स्क्रीनवरती, जिथे 5 कॅमेरा अँगल तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला व्यासपीठ, एका बाजूला स्ट्रायकर इन बॅटर, 2 कॅमेरा अँगलने, आणि जिथे फ्रंट व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो आहे गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज, तथा बॅटिंग एंड कडून देखील कॅमेरा अँगल पाहायला मिळतोय. कौतुक करेन मी संपूर्ण टीमच्या पीडीसीच्या माध्यमातून.
या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन हिट करा. घनश्याम पाटील गोलंदाजी मार्कवरती एक युवा खेळाडू परंतु हरिभक्त पारायण गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. अर्थात घनश्याम पाटील. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक चांगला असेल फलंदाज क्रमांक पहिला निखिल पाटील बाद. संघाचा नेता दिशादर्शक तारणहार आणि ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे ना धार तो संघाचा कर्णधार घनश्याम पाटील गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. कोंडी फोडली जोडी फोडली आहे त्याने. एक चांगली भागीदारी रचली जात होती. निखिल चांगली बॅटिंग करत होता. मागील मॅच मध्ये त्याने अक्षरशः धावांची लयलूट केली होती. यस या दरम्यान आपण पाहू शकाल जयेश तांडेलकरता कॅश पारितोषिक आहे. 3 लगातार षटकार मारले तर करण भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश पारितोषिक. 21 धावा फलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हॅलो हॅलो चेक षटकार हॅट्रिक करता मंदार तांडेल आणि सुशांत तांडेल यांच्याकडनं कॅश पारितोषिक 5000 रुपये. जयेश तांडेल याच्याकरता. विपुल याच्याकरता 2 षटकार 2000. साईराज पहिला बॉल आणि जिथे ओव्हर द इनफिल्ड केलेला हा स्ट्रोक जिथे स्वीपर कव्हरला ट्रॅव्हल झालाय. रन्स प्राप्त होतील. धावा प्राप्त होतील. धावांसाठी धावा धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विपुल भोईरच्या बॅटमधून निघणारा हा तिहेरी धाव्याचा स्ट्रोक. संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती. 16 बॉल 27 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 27 धावा. सामना पहा कुठे होता आला कुठे. काय होता असं तू काय झाला असं तू. क्रिकेटच्या खेळाने नेहमीच रंग भरलेले आणि बदललेले आपण पाहिल्यात. आणि काय करता त्या राजकारणाला काय करता सरड्याला आणि मॅचने रंग किती बदलत पहा. क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी आपलं रंग बदलेल याचा नेम नाही परंतु या सामन्याने रंग भरलेत. 24 धावा फलकावरती. 16 बॉल 27 ची गरज. यस जयेश तांडेलकरता कॅश पारितोषिक आहे. 3 षटकार 3000. त्यांचे लहान बंधू गौरव तांडेल यांच्या वतीनं. ला 1. पुढचा बॉल घेऊन घनश्याम. यावेळेला जयेश साठीचा हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. बॅटची लिडिंग एज घेतली. प्रॉपर टायमिंग करू शकलेले नाहीये. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला नव्हता बॅटर आणि म्हणून की काय इथे एक सिंगल इथे प्राप्त होत असताना 25 ला 1. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉल आता मात्र शेष राहिलेत 15 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. एखादा मोठा स्ट्रोक यायलाच हवा. यावेळेचा बॉल हवेच्या लाटांवरती स्वारूप गगनभेदी गगनचुंबी गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. यस चेक विपुल भोईर करता कॅश पारितोषिक आहे. जय माता दी ग्रुप युवा लगातार 3 षटकार मारले तर कॅश पारितोषिक 3000 रुपये. पहिला षटकार आलाय विपुल भोईर याच्या बॅट मधून आणि आदरणीय जयेश भोसले सरांचं विवरण. 3 बॉल 9 वरती तो नॉट आउट आहे. 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. विपुल भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. 2 बॉल त्याने फेस केले. 2 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 31 वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हा स्ट्रोक पाहिला ना तर एक बेस बॉल हिट पाहायला मिळाला. हॅमर टू द लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधून षटकार आला. 2 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून. 450चा स्ट्राईक रेट. आज घरून येत असताना तो खऱ्या अर्थानं जणू काय सेटच होऊन आलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. कदाचित सकाळपासून आज प्रीमियर लीग ही गाजवली आहे. 31 ला 1. उजव्या एसीच्या बाहेर हा फटका देखील चांगला. रन्स मिळणार. धावा येतील. 1 धाव कंप्लीट केले. केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते अर्थात 32. येणारे 13 बॉल 19 ची गरज. 13 चेंडू आणि 19 धावा. यस जयेश तांडेलकरता कॅश पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार मंदार तांडेल सुशांत तांडेल यांच्याकडनं 5000 रुपयाचे कॅश पारितोषिक. मैत्री आणि मैत्रीची दुनिया आपण पाहतोय आणि जयेश तांडेलकरता ही जबरदस्त ऑफर.
13 बॉल आणि 19 ची आवश्यकता असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू जो मात्र अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघणारा गरकन गिरकी घेतली होती, जिथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा आली आहे. 33 बनलात. 13 बॉल आणि 18 ची आवश्यकता आहे. पूर्वार्धामध्ये ज्या वेळेला शेवटचं षटक जसं संपलं ना, शांतता निर्माण झाली होती आणि तदनंतर आता मात्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. 13 बॉल 18 ची गरज. यावेळेचा बॉल कव्हर्सला केला, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील. रन्स प्राप्त होतील. जिथे मोठा गॅप होता, धावांचा तोटा झालेला नाही. रन्स मिळाल्या त्या 2. संघातील धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 35 वरती. 12 बॉल 16 ची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. सामना पहा. 24 बॉल 51 ची आवश्यकता असणारी मॅच आता मात्र 12 बॉल 16 वरती येऊन पोहोचलेली पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज या स्पर्धेने खऱ्या अर्थानं संपूर्ण मापदंड ओलांडलेली आपण पाहिल्यात. या स्पर्धेने खऱ्या अर्थानं आज आपला दर्जा इथे बनवलाय. संपूर्ण रायगडभर, संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण ठाणेभर या स्पर्धेची चर्चा आणि चर्चा होत असताना पाहायला मिळाली आहे. का होणार नाही. एक दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. 12 बॉल 16 ची गरज असणारी मॅच. बारा चेंडू आणि 16 ची आवश्यकता असणारा सामना. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रतीकला आपण पाहत आहोत. ज्या प्रतीक पाटीलने 6 बॉल मध्ये तब्बल 26 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठून काढल्या होत्या, तो आता इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. 7 बॉल मध्ये 27 धावा त्याने बनवल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला होता पूर्वार्धामध्ये. यस चेक. हा सामना जर फिनिश केला तर विपुल भोईरच्या करता 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक लवलेश भोईर यांच्याकडनं. लवल्या भोईर. ला एक आहे. पुढचा बॉल बॅकफुटला आलाय. इथे डाऊन द ग्राउंड केला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना विपुल भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि आज त्याचा रुबाबच काहीसा निराळा होता. आज मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने करावेकरांनी बॅटिंग केली आहे ना, असं वाटू लागलं की गोलंदाजांवरती ज्या पद्धतीने ते तुटून पडल्या, ताव मारलाय जणू काही. संघाची धावसंख्या 35 ला 1 येणारे 11 बॉल आणि 15 ची आवश्यकता. 36 धावा बनल्यात. 11 बॉल आणि 15 ची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. रन्स मीना नाही. डॉट बॉल आलाय. यस चेक सर. लागोपाठ 3 षटकारांच्या करता कॅश पारितोषिक 5000 रुपये. ऋषी तांडेल आणि मोनिश. 36 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील सज्ज होत. यावेळेला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट शोक षटकार. जयेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याचा रुबाब, त्याचा थाट निराळा आहे. त्याने गोलंदाजांची लावली वाट. षटकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल या षटकाराच्या बरोबरीने 42 धावा धावफलकावरती आहेत. 51चा पाठलाग करत असताना येणारे बॉल आता राहिले तर 9 बॉलचा केशेष आहे. 9 ची आवश्यकता. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. आणि या फलंदाजांसमोर गोलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. अक्षरशः पडली आहे फिकी. रन्स आल्यात. खोला टाकला पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येते. 8 बॉल 8 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 8 धावा. यस जर विपुल भोईर याने मॅच फिनिश केली तर लवल्या याच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक. आठ बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 ची ही मॅच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. बॅकफुटला आले. बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यष्टिरक्षकाने टिपला जाईल. इथे फलंदाज विपुल भोईर बाद.
7 बॉल आणि आता मात्र 8ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, रोमांचक स्थितीमधील ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतो आहोत. एक जिथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किंबहुना लवकरात लवकर सामना संपवण्याच्या उद्गारामध्ये आपली विकेट गमावून बसलेला बॅटर विपुल भोईर तंबूच्या आतड्याला परतत असताना पाहायला मिळाला. बाद होण्याआधी त्याने एक चांगली इनिंग साकारली. 1 षटकार, 1 तिहेरी धावेचा स्ट्रोक, 2 सिंगल, 11 धावांची खेळी ही साकारत असताना त्याला आपण पाहिलं. 43 ला 2 बॉल झाले आणि येणारे 7 चेंडू आणि 8ची आवश्यकता. 7 बॉल 8 धावा. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती अनेक विक्रम नोंदवले जातात, परंतु उद्याच्या फायनलची रात्र आहे. उद्याची अंतिम रात्री या स्पर्धेची निश्चितच पाहायला मिळेल. 5वी रजनी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली झेल निसटला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिलाय आदेश तांडेलला. जुदान मिळालं, एक सिंगल आली आहे. येणारे बॉल आता मात्र शेष राहिले त्या अर्थात 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. प्रेक्षकांकरता विशेष सूचना असेल, कुठल्याही प्रेक्षकाने मैदानात जायचं नाही. कोणीही सामना जिंकू दे, कुठल्याही प्रेक्षकाने मैदानात एंटर करायचं नाही. राकेशजी तांडेल सर भिवंडीचे सिद्दीक बाबे असते तर ते म्हणाले असं सामना चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा, कोई अंदर नहीं जाएगा. हा सामना कोणी जिंकू द्या. 6 बॉल 7ची आवश्यकता असणारी मॅच आपण पाहत आहोत, परंतु हे गावचं रक्त सळसळत आहे. कोण रोखणार, कोण रोखेल या प्रेक्षक वर्गाला? कारण हा जो आनंद असतो ना तो पैशाने कदापि विकत घेतला जात नाही. सहा बॉल 7ची आवश्यकता. सहा बॉल 7ची आवश्यकता असणारी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आजच्या या रात्रीमध्ये चित्त थरारक लढती नेहमीच पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना आणखीन एक युवा खेळाडू सुजल घरातला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अवघ्या 24 तासाच्या आतमध्ये ज्याने आपल्या नावावरती बेस्ट बॉलरची बाईक प्राप्त केली आहे ना, तो धावा इथे रोखेल काय? चॅलेंजिंग मोमेंट त्याच्यासाठी देखील असणार आहे. 6 बॉल 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली सांगते. येणारे 6 बॉल 7ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती दाखल होता सुजल घरात. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटकाला होती सुरुवात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 6 बॉल मध्ये 15, 20, 25 अशा धावा चेस होताना अनेक वेळा पाहायला मिळाल्यात, परंतु रन बॉल इक्वेशन ही बाब सर्वाधिक चिंतेची राहते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. 6 बॉल 7ची गरज. पहिला चेंडू पुढ्यात टाकला, क्षेत्ररक्षण खराब झालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट होईल. दुहेरीचा प्रयत्न, धावा कंप्लीट केल्यात त्या 2. 5 बॉल आणि 5ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 5ची आवश्यकता. टाळ्यांचा कडकड कडकडाट इथे पाहायला मिळतोय, कारण मॅच बनली आहे. 5 बॉल 5ची आवश्यकता असणारा सामना आपण पाहतोय. सुजल घरात गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होईल. आदेश तांडेल स्ट्राईक इन वरती 2 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेलं पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला कमी गतीचा यष्टिरक्षकाचा वेग घेतोय. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटचा हा खेळ नेहमीच आपण पाहिलं ना तर रंग भरले त्या क्रिकेटच्या खेळाने. कधी गोलंदाजाची सरशी तर कधी फलंदाजाची सरशी, आणि अर्थात या सामन्याने देखील तितकेच रंग भरले. 4 बॉल 5ची मॅच. 4 चेंडू आणि 5 धावा. घरच्या मैदानावरती खेळत असताना अनेक वेळेला सर्वाधिक जास्त प्रेशर मध्ये असतात खेळाडू. सचिन तेंडुलकर म्हणायचा की मी वानखेडेच्या मैदानावरती सर्वाधिक अंडर प्रेशर असतो. बॅकफुटला हलक्या हाताने कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 48 धावा. 3 बॉल 3ची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. 6 बॉल 7 धावा. 6 बॉल 6 धावा. 6 बॉल 5 धावा. सर्वाधिक वेळेला विक्रम नोंदवणारा एकमात्र संघ आहे ग्रामीण स्तरावरती, तो अर्थातच जयहनुमान कामोठे. ज्या संघाने कदापिही हा धावा सर्वाधिक वेळेला डिफेन्स हरलेले आहेत ते बनवत असताना, परंतु या मॅच मध्ये हा विक्रम जिथे खऱ्या अर्थानं
तसा दर्जाचा होणार नाही. याकडे निश्चितच लक्ष असेल या मॅच मध्ये. जिथे आदेश बॅटिंग करतोय तो ज्या चहू बाजूला शहानिशा करतोय. एक जास्तीचा या मॅचने जिथे आपण पाहिलं ना तर रंग भरल्यात. सामना तितकासा बनला. पुढचा बॉल वर फुलटोचा मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट. सेकंड साडी पलटतील. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. सामना बरोबरीत येणारे 2 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धाव. सामना पहा कुठे होता कुठे आला. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 60 ची आवश्यकता असणारी ही मॅच. एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळलेला खेळाडू जयेश तांडेल 11 बॉल 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. जो निर्णय अंपायरने दिला तो ग्राह्य धरला जाईल. सामना थांबू नका. मॅच गरम करण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. येणारे 2 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. 2 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग. ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 2 बॉल 1 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धाव. पहा जे बसले होते ना ते उभे राहिलेत. झोपले होते ते बसले होते ते उभे राहिलेत. मॅच बनली आहे. सामना बनलाय. 1 ची आवश्यकता. 2 बॉल 1 ची आवश्यकता. निर्णय काय येईल की मोना कोणता संघ बाजी मारेल याची चर्चा इथे होऊ लागली आहे. मॅच बनली आहे. सामना बनलेला पाहायला मिळालाय. करावे संघ मॅच मध्ये दाखल झालाय. पाहना मैदानाच्या आतमध्ये आदेश तांडेलचे शेजारी किती वाढलेत. सर्वाधिक शेजारी वाढलेले त्याचे पाहायला मिळालेत. कोणताही प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याच्याकडे लक्ष वेधीय. प्रेशर दडपण हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्यात मित्रांनो. या मॅच साठी 2 बॉल 1 ची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव. पुढचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे सिंगल घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 1 बॉल 1 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. क्रिकेटची चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. स्लॉग स्वीप करण्याच्या नादामध्ये आदेश तांडेल जिथे धारा तीर्थी पडला आणि अर्थात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. स्ट्राईक चेंज होईल ही बाब महत्वाची राहील. जयेश तांडेल स्ट्राईक एंड वरती येणार आहे. धावा घेण्यासाठी इथे चला खेळाडू कोणत्याही प्रकारे थांबलेला नव्हता. प्ले मध्ये होता आणि तिसऱ्या अंपायरने ही बाब आवर्जून निदर्शनास आणली आहे की बॅटर प्ले मध्ये होता आणि धावा घेण्यासाठी तो थांबलेला नव्हता. जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण फ्रंट फुटला जर ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहाल ना या स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. फटका प्ले केला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज थांबलाच नाही. अगदी त्याच वेळेला निघाला होता. थ्रो झाला त्यावेळेला क्रॉस देखील झाला. अर्ध्या विकेट वरती आला होता बॅटर आणि अर्थात स्कोर कार्ड वरती धावा ते एकंदरीत 50. 1 ची आवश्यकता. 1 बॉल 1 ची गरज. 1 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. 1 बॉल 1 शेजारी वाढलेत याही फलंदाजाचे. जयेश तांडेल स्ट्राईक एंड वरती आहे. आपण पाहतोय खासदार चषक 2025 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. 1 बॉल 1 ची मॅच. एका बाजूला वहाळ दुसऱ्या बाजूला करावे. सामन्याला सुरुवात. 1 चेंडू 1 ची मॅच. इथे फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर. रन्स कंप्लीट. मॅच जिंकली आहे करावे टीमने. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. कोणताही खेळाडू किंबहुना मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीत प्रेक्षक वर्ग. 1 बॉल 1 ची मॅच जिंकली आहे. जयेश तांडेलचा अविश्वसनीय खेळ इथे पाहायला मिळाला. 12 बॉल 30 ची नॉट आउट इनिंग. जयेशची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होत्यात मित्रांनो. चला टॉस साठी या दोन टीमचा कॅप्टन आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट जयेश.